नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, 6 तारखेपासूनच पावसाचा चांगला अनुकूल अशी परिस्थिती तयार झाली. पण शेतकरी मित्र, पुढील 3 दिवस म्हणजे 7, 8, 9 या तारखांना बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तरी आपला व्हिडिओ हा पूर्ण पहा शेतकरी मित्र. आणि आपल्या शेतातील कांदे पुढील 3 दिवस आपल्या सुरक्षेप्रमाणे आपल्या शेतातील कामे करा, कारण पुढे 3 दिवस खूप मोठा असा पाऊस आहे. तर 6 तारखेला मुंबई, सांगली, सातारा या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस आहे. आणि 6 तारखेला हा पाऊस शेतकरी मित्र संभाजीनगर, बीडचा काही भाग सर्वसाधारण पाऊस पडेल. परंतु सोलापूर, नांदेड, अकोला, नागपूर, खंडवा या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. तसेच अमरावती या भागामध्ये 7 तारखेला चांगला पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. नांदेड, अमरावती, पुसद, अलिबाग या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस आहे. 6 तारखेला चंद्रपूर या ठिकाणी 6 तारखेला चांगल्यापैकी पाऊस आहे. हा शेतकरी जवळजवळ पाऊस 6 तारखेला रात्री चंद्रपूर, अमरावती, नागपूर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होणार आहे. परंतु पाऊस हा शेतकरी 7 तारखेपासून एकदम जोरात आहे. 7 तारखेला पुसद, अमरावती, नागपूर, तसे पाहिलं तर नांदेड, लातूर, सोलापूर, अक्कलकोट या भागात, तुळजापूर, पंढरपूर, बीड, संभाजीनगर या ठिकाणी देखील 7 तारखेला, तसेच धाराशिव या ठिकाणी 7 तारखेला एकदम जोरदार असा पाऊस आहे. हा पाऊस आहे 7 आणि काही जिल्ह्यांमध्ये जळगाव, अकोला, लोणार, अमरावती, पुसद, नांदेड या ठिकाणी एकदम जोरदार असा वाहून पाऊस हा 7 तारखेला आहे. 7 आणि 8 तारखेला तसेच बीड, लातूर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे. आणि 7 तारखेला संध्याकाळी म्हणजे 8 तारखेला पहाटे नांदेड, पुसद या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. 8 तारखेला पहाटे. आणि हाच पाऊस जवळजवळ विदर्भ साईडला पूर्ण एकदम जोरदार पाऊस आहे 8 तारखेला. तसेच बीड, संभाजीनगर, लातूर, जालना, गेवराई, सोलापूर, अक्कलकोट, धाराशिव, पंढरपूर या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस आहे. आणि मुंबई साईडला देखील चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे 8 तारखेला. आणि 8 तारखेला हाच पाऊस जवळजवळ विदर्भ साईडला एकदम जोरदार पाऊस आहे. आणि पुसद, नांदेड या ठिकाणी, वावण इथे अति जोरदार मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आणि 8 तारखेला अकलूज, सोलापूर, संभाजीनगर, अमरावती या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे. हाच पाऊस येतो मित्रांनो 9 तारखेला अकोला, जळगाव, लोणार, बीड, परळी, अंबेजोगाई, जालना या ठिकाणी एकदम जोरदार अति जोरदार पाऊस आहे. हा पहाटे 9 तारखेला पडण्याचा अंदाज आहे. आणि 9 तारखेला देखील एकदम जोरदार असा संभाजीनगर, मालेगाव, जळगाव, तसेच नाशिकचा काही भाग, मुंबई या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे. तशा पाहायला तसे ते मित्रांनो 9 तारखेला मालेगाव, जळगाव, नंदुरबार, खंडवा, अकोला, अमरावती, संभाजीनगर, बीड, अकलूज, सोलापूर या ठिकाणी, लातूर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे. 8-9 तारखांना एकदम जोरदार असा पाऊस आहे. तर 8 तारखेला 9 तारखेला 8 तारखेला रात्री 12च्या टायमाला संभाजीनगर, जळगाव, अकोला, लोणार, बीड, लातूर, नांदेड या ठिकाणी एकदम मुसळधार पाऊस 8 तारखेला दाखवलेला आहे शेतकरी मित्र. आणि 7 तारखेला देखील हा पाऊस जवळजवळ तसं पाहायला असता अकलूज, अहमदनगर, बीड, लातूर, सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूर, धाराशिव या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस आहे. तसेच नांदेड, पुसद या ठिकाणी अति जोरदार पाऊस आहे शेतकरी मित्र. 7 तारखेपासून हा पाऊस एकदम जोरदार म्हणजे अति जोरदार आहे. तुळजापूर, मोहोळा, पंढरपूर, इचेगाव, सोलापूर, सांगोला, अकलूज, कोरडवाडी या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे. बाकी तर हलक्या पावसाच्या सरी राहण्याचा अंदाज आहे. तसेच बीडचा पाथर्डी, बीड, तसे कराष्टी या ठिकाणी 7 तारखेला एकदम जोरदार पाऊस आहे. आणि हाच पाऊस 7, 8 आणि 9 तारखेला अति जोरदार पाऊस राहणार आहे. तरी आपल्या चॅनल आपण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.